पाथर्डी शेवगाव तालुक्यात 68 सालापर्यंत 1968 सालापर्यंत लाईट नव्हती, वीज नव्हती. दोन्ही तालुके 100% अंधारात. बरोबर ना? तुम्ही वडील आहात. डॉक्टर साहेब जिल्हा परिषद सदस्य होते आणि सदस्य म्हणून भागात लाईट द्यावी या दोन तालुक्यात आंदोलन वगैरे सगळं केलं, पण नाही आले. आणि शेवटी त्यांनी निर्णय घेतला. अगदी गुपचूपपणानं पत्रकं छापून घेतली, नाईक साहेब न्याय द्या. वसंतरावजी नाईक साहेब की ज्यांना महाराष्ट्र घडवण्याचं काम केलं त्यातलं एक मोठं नाव, ते मुख्यमंत्री होते. विधानसभेचं अधिवेशन चालू होतं, प्रेक्षक गॅलरीत बसले ढाकणे साहेब आणि मुख्यमंत्री बोलत असताना आतमधले लपवलेले पत्रक फेकले आणि उडी टाकली सभागृहात. प्रचंड वाद झाला. सत्तारूढ पार्टी म्हणायची की सभागृहाचा अपमान या मुलाने केलाय आणि विरोधी पक्ष म्हणायचं काय अपमान केला. त्यांनी त्याच्या तालुक्यासाठी मागणी केली आहे, तिथं काही होत नाही म्हणून त्यांनी तुमचं लक्ष वेधलं. शेवटी सभागृह हे मोठं सभागृह आहे, विधानसभेचं सर्वोच्च लोकशाहीतलं स्थान आहे. आणि शेवटी माफी मागितली, सांगितली नाही माफी मागितली आणि मग 7 दिवसाच्या तुरुंगवासाची शिक्षा सभागृहानं दिली. आर्थर रोडला ढाकणे साहेबांनी 7 दिवस जेल शिक्षा भोगली. 17 जुलै 1968 साली शिक्षा संपून संध्याकाळी त्यांची सुटका झाली आणि रात्रीच्या एसटीनं ते 18 जुलैला सकाळीला पाथर्डीला उतरले. देशातली पहिली घटना होती आणि म्हणून मोठी चर्चा झाली होती. दोन्ही तालुक्यातले हजारो लोक स्टँडवर मिरवणूक काढायला सज्ज होते. सत्कार चालू असताना एका कार्यकर्त्याने माईक हातात घेतला, मिठू भाई शेख कदाचित काही ना माहीत असेल, आणि त्याने सांगितलं बबनरावने प्रताप केला आणि सुमनताईच्या पोटालाही प्रताप आला 18 जुलै. म्हणजे मला रक्तातून संघर्ष मिळाला आहे. मला वारसा संघर्षाचा आहे, आई खाऊ राजकारणाचा नाही. मला विचाराचा वारसा आहे आणि म्हणून माझ्या भाषणाची लाईन प्रल्हाद तुमच्यामुळे ठरली. या 2 तालुक्यामध्ये 128 तलाव, मध्यम प्रकल्प. चिंचपूर पट्ट्यातलं कोणी बेलपारा कधी झाला, कुणी केला, नवीन पोरात माहित नाही. आज बेलपाऱ्यामुळे किती गावं सुखात आहेत. पिंपळगाव टप्प्याला 3 आहेत. कोणी पिंपळगाव टप्प्याचं किती 3 तलाव आहेत ना. मग साहेबांना सत्ता मिळाली, लोकांनी दिली संधी आणि मी सांगितलं तसं आलेली सत्ता लोकांच्या कामी किती पडली याच्यावरती मूल्यमापन आहे. 128 तलाव आणि मध्यम प्रकल्प, ज्याला मी छोटे धरणं म्हणतो, ही उभी केली 72च्या काळात दुष्काळात. आज पाऊस प्रचंड झाला आपल्या दोन्ही भागात, सगळे तलाव तुडुंब भरले. जिथं प्यायला पाणी नसतं तिथं आता ऊसाच्या लागवडी चालू होती. ऊस लागवड, वीज नव्हती, ती वीज 68 साली आणली. त्याचं रचनात्मक काम उभं करण्याची भूमिका घेतली आणि या 2 तालुक्यात रचनात्मक काम उभं. आणि एसटी स्टँड असू द्या, एसटी डेपो असू द्या, दोन्ही तालुक्याचे बोलतो मी. त्यावर तर काही मतदारसंघ विषय नव्हता. पाथर्डीचं ग्रामीण रुग्णालय असं सगळं तुम्ही काही सांगा, हे तुम्हाला रेकॉर्ड हे साहेबांनी केलं. आणि मला अभिमान आहे. मी हळूहळू राजकीय सक्रियपणानं काम करायला लागलो, एक कार्यकर्ता हो. आणि 2004 साली विधानसभेला मी प्रथम उभा राहिलो. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांना माझ्या वडिला इतकं स्थान मी माझ्या अंतकरणात आज आहे. राजकारणापेक्षा वेगळं नेते होते. आणि ढाकणे साहेबांनी केवळ वयाच्या 62व्या वर्षी 2002 साली जाहीर केलं की मी आज सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत आहे.
आणि मला अभिमान आहे की माझा बाप इतरांपेक्षा वेगळा होता. 2002 साली 62 वर्ष, इथं काही 62 वर्षी राजकारणाला सुरुवात करू राहिली. मी अनेक बघितलं तर काही ना चालता येत नाही, ते राजकारणात अजून चालू आहे. पण 62 वर्षी साहेबांनी जाहीर केलं आणि 2004 साली मला फक्त 3000 मतं कमी पडली. किती? पण ठाकरे साहेबांनी माझ्या विधानसभेसाठी एकही फोन केला नाही आणि 1 मिनिट सुद्धा बाहेर आले नाही प्रचारासाठी. कार्यकर्ते जायचे, पत्रकार गेले, हे काय? मी आयुष्यभर प्रस्थापित शाहीच्या घराणेशाहीच्या विरोधात लढलो. मी आयुष्यभर सामान्य माणसासाठी लढलो आणि म्हणून तो केवळ माझा मुलगा आहे म्हणून मी त्याला मतं मागावेत असं नाहीये. त्याच्यात जर धमक असेल, तो लढाऊ असेल, तो कष्ट करणार असेल, तो उद्या आमदार झाला तर माझ्या इतका आनंद पडणार नसेल. ठाकरे साहेब घराच्या बाहेर ना एकच दिवस वाकडे तिकडे गाडी घेऊन फिरले असते तर 3000 मतं तर चालतात. आणि म्हणून मला अभिमान आहे. 2 साली रिटायरमेंट घेतली. ज्या वसतिगृहात पंडित नेहरूला 13व्या वर्षी भेटायला पळून गेले, रिटायरमेंट केल्यानंतर एवढ्या उंचीचं व्यक्तिमत्व राजकारणात, समाजकारणात महाराष्ट्र घडवणारा पैकी एक माणूस पुन्हा त्याच वसतिगृहात शेवटचा श्वास घेपर्यंत तिथंच राहिले, त्याच वसतिगृहात. मला तर सुद्धा स्टार क्वालिटीचं लाईफ कुठे जगता आले असतं, त्याच मातीशी. ते रक्त माझ्यात आहे. आणि म्हणून प्रल्हादजींनी मानलेला मुद्द्यावर जाता येणार आहे आणि थांबणार आहे. मग ह्या 25 वर्षात काय स्थिती काय झाली? मी कोणावरही प्रामाणिकपणानं आयुष्यात व्यक्तिगत टीका कधीच केली नाही. केली तर दर्जानेच केली, कमरेच्या खाली तर कधीच वार करत नाही. पण हा प्रश्न नक्कीच आहे. मग ह्या 25-30 वर्ष ज्यांच्याकडं जबाबदारी लोकांनी दिली की तू आमच्या वतीनं लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत जा आणि या 2 तालुक्याचे प्रश्न मग ह्या 25-30 वर्षात काय विकास विकास म्हणजे काय हे तर आधी कळलं पाहिजे. एक सडक झाली, विकासाचा एक भाग आहे. त्या सडक 1 वर्षांनी, 4 वर्षांनी, 5 वर्षांनी फुटणार आहे, पुन्हा करावी लागणार आहे. एक इमारत बांधली, जसं आम्ही गावाकडे समाज मंदिर बांधतो, व्यायामशाळा बांधतो, 50 वर्षांनी ती इमारत दुरुस्तीला यावाच लागणार आहे. हा खरा विकास नाहीये, शाश्वत विकास पाहिजे. आणि तेच मुद्दा राहिला नाही ह्या 2 तालुक्यामध्ये. ज्या वेळेस शाश्वत विकास काय की एकूण समाजाची, एकूण लोकांचं आर्थिक उत्पन्नाचा स्तर वाढला, सगळ्यांचा एकाच वेळेस हळूहळू प्रक्रिया आहे. तो आर्थिक उत्पन्नाचा स्तर वाढला तर तो खऱ्या अर्थाने शाश्वत विकास आहे. तुम्ही कधी आले भाऊ पुण्याला? मुलं काय करतात? म्हणजे आर्थिक स्तर वाढलाय तुमचा. पण त्या साख्या गावातल्या एकूण 200 घरापैकी 25 घराचं हा अवस्था आहे. पण अजूनही 175 घरात प्रश्न आहे. त्याचा प्रश्न आहे, त्याला शाश्वत विकास म्हणता येणार नाही. त्या गावातल्या 200 घरापैकी उद्या 180 घराचं आर्थिक स्तर वाढला तर तो शाश्वत विकास आहे. हा 25-30 वर्ष कोणीच विचार केला नाही. तू आमदार झाला ना, उद्या ठरलं आमचं तुला आमदार करायचं, काम होणार का? सरकारला प्रत्येक खात्यावरती पैसे टाकावेच लागतात, टाकलेले पैसे खर्च करावेच लागतात. 20-25 वर्ष
दुर्दैवाने हेच झाले. बजेटमध्ये शेवगाव पातळीसाठी बांधकाम खात्यावरती 150 कोटीची तरतूद केली की ते 150 कोटीतनं 2 तालुक्यातले रस्ते करायचे. आम्ही येणार, नारळ फोडणार आणि पूर्वी नव्हतं पण आता 10-20 टक्केवारी आमच्या खिशात घालणार. सडक वर्षभर टिको, 6 महिने कोणी अंदाज आलं. कारण एक प्रक्रिया आहे, त्याच्यात काही कर्तबगारी नाही आहे. कर्तबगारी तीच आहे की माझ्या मतदारसंघाचा शाश्वत विकासाच्या दिशेने मी काय करतो. आणि ते तर खरं लोकप्रतिनिधीचं आव्हान आहे, ते तर खरी जबाबदारी आहे. त्या काळात ठाकरे साहेबांना संध्या भेटला. 128 ठिकाणी तलाव, लघुउद्योग, मध्यम प्रकल्प उभे केले. हजारो एकर क्षेत्र पाण्याखाली आलं. ही गरज माझ्या मतदारसंघात खरी. मग माझ्याकडे काय चिंचवडचे काही एमआयडीसीची शाखा येणार आहे आपल्याकडे, रंजनगावची येणार आहे. दुष्काळ पडला तर पिण्याच्या पाण्याची आहे ना आपल्याला. बघ उन्हाळ्यात तुम्ही सुट्ट्याला आला तर टँकरची वाट बघावं लागते. पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही वाट असतो. माझ्या भागात कधी येणार आहे एमआयडीसी का? खोटं स्वप्न दाखवायची. हा लघुउद्योग होऊ शकतात. आज आपल्या 2 तालुक्याची भौगोलिक रचना पाहिली पाहिजे. पाथर्डीचा कोण आहे भागातलं? पाथर्डी तालुका, शेवगाव तालुका, अच्छा दोन्ही तालुके आहेत. मी सांगतो ते ऐका, लक्षात आणून देतोय. आज पाथर्डीच्या मतदारसंघावर जायचं ठरलं समजा, निवडून मडी, तिथून निघायचं केळवंडी शिरसाटवाडी, वरती निघायचं माणिक दौंडी, माणिक दौंडीतनं निघायचं मोहोटा देवी म्हणजे मोहोटा गाव, मोहोट्यातनं निघायचं जोगेवाडी, टाकळी मानूर, तिथून निघायचं चोमळीच्या मार्गाने खरवडी कासाच्या पठावर, भगवानगडाच्या पायथ्याला जायचं पारगावला, तिथून निघायचं शेकट गोळेगावला, जळगाव बोदेगाव, बालम टाकळी, तिथून निघायचं गायकवाड जळगाव आणि गायकवाड जळगावून सरळ निघायचं ढोर जळगाव. एवढा भाग आजही पाण्यापासून वंचित आहे. वंचित भाग आहे. दुष्काळ, पिवर दुष्काळ. मला नाही घ्यायचं कोणाबद्दल नाव. शेवगावचा पश्चिम भाग, दहिगाव पट्टा दोन्ही बाजूने भागलं. जायकवाडीनं भागलं आणि मुळ्यानं भागलं. त्यांची ताण भागली आहे. एवढ्या पट्ट्याला अजून एक ताण भागलेली नाही. हे वास्तव आहे. मुळ्याचा कालवा कासा पिंपळगाव पर्यंत काढून घेतलेला. ज्याला कळतं तरी समजा. मग पुढं कोण आहे? आपलीच माणसं आहेत ना तालुक्यातली. पण या भागाचा शाश्वत विकास करायला काय साधन? शेती ऍक्च्युअली करायला कोण आहे की आता आहे का कोणी? शेती बांधणार कोण आहे गावाकडं? त्रास देतो भाऊ. माझं गणित चुकलं सांग. अरे भाऊ हो. गाव कोणतं आपलं? चाफडगाव. काय नाव स्वामी? ओके सर, नमस्कार. ते शेतीत आता एक टच मध्ये रिटायर्ड होऊन काहीतरी मला वाटतं शेतीचा नाद आहे सध्या. सापडगावला शेती कुठे आपली? नदीला लागून. दुष्काळात काय परिस्थिती? पाणी नाही. मला काका एक सांगा, पाणी तुम्हाला 12 महिने तिथं मिळालं अशी कल्पना, आणि फक्त 5 एकर ऊस सांभाळला. किती? 5 एकर. आणि 50 एवढं झालं 250 टन. आणि आधी फक्त 3000 झाला. किती झालं? 3000 रामदास. 3 दुणे 60 आणि 3 पंचे किती मिळाले? 300 टन धरले आणि तेल आणि गुन्हे 300 किती झाले?
भागिले 12 महिने किती झाले? 65,000. मला सांगा तुम्ही कुठलं भाऊ गाव? गाव कोणतं एखादं सांगा मग तुम्ही बागायत वाच आहे तुमचं भागलंय आमचं दुष्काळचं वाजत चाललंय. मग आता उलट चांगलंय आपलं ऊस आहे राहू मुद्दाम नाही उलट चांगलं झालं. किती टन ऊस होतोय तुमचा? म्हणजे महिन्याला किती पैसे मिळत आहेत? 3,000 झालंय ना. 3,000 झालं. आता महागाई वाढला भाव वाढतो सगळं झालं महिन्याला. जर 5 एकर ऊस सांभाळला किती 5 एकर 12 महिने कायमचा ऊस मला वाटतं किमान 20,000-1,000 रुपये महिन्यात कुटुंबाला पडतात. 20-25,000 काय म्हणजे त्याला कोणाच्या दारात जायची नोकरी मागायची रोजगार नाही म्हणून बोंबलायचं. म्हणजे एकूण जर असे सगळे शेतकऱ्याची ह्या पट्ट्यात जर झालं तर काय झालं? ऊस नाही सगळे कॅश क्रॉप घेता येतील. 12 महिने पाणी उत्पन्न वाढलं ना. आता उत्पन्न वाढल्यानंतर पुढच्या पोरं यायला मोकळ्या तिथं काय अवस्थेत राहतो आपण? मनापासून राहतो आपण इथं. मी बघतो रिटायर झालं कोरोना पासून तर सगळे गावाकडे पळाले. मग हा अर्थविस्तार वाढायचा असेल हा शाश्वत विकास करायचा असेल तर या संपूर्ण भागाला पाण्याशिवाय पर्याय नाही. एमआयडीसी येईल मी मगाशी बोललो शक्य ना. साधा तुम्हाला गंमत सांग. शेवगाव पाथर्डीत आता गेल्यानंतर रेकॉर्ड चेक करा 70% क्षेत्र कापसाखाली. किती किती म्हणजे क्षेत्र आपलं हे कापसाचं हब झालंय. हे का कधी कोणत्या डोक्यात येऊ नये की माझ्या या 2 तालुक्यामध्ये 70% आज कापूस आहे. 2 नंबरला हे उडीद मूग भात अगदी नगण्य आणि 2ऱ्या बाजूला मोठं क्षेत्र हे फळ झाडाखाली आहे. फळ झाडाखाली आहे डाळिंब मोसंबी. मग माझ्या भागामध्ये मला मिळालेला सत्याचा फायदा घेऊन एखादी कापड गिरणी का आणू शकलो नाही प्रायव्हेट मधली? माझ्या इथं गायच्या बाला की नाही 25-30 वर्षापूर्वी. आणि आपला भाग विशेषतः तुम्ही चापटगावचं म्हणून सांगतो आखेगाव चापटगाव हा सगळा पट्टा आहे ना हा लांब धाग्याचा कापसाचा आहे आणि लांब धाग्याच्या कापसाला अधिक पैसे मिळतात. मग काय नाही एखादी रेमंड सारखी एखादं युनिट आणू शकतो. तुम्ही तर 20-25 वर्ष लोकप्रतिनिधी आहात ना. तुमच्या विचाराचं सरकार इथं राहिल्यावरती राहिले ना. म्हणजे इच्छाशक्ती तुमची नाही आहे. तुम्हाला इच्छाशक्ती झालीच ना. भावनेच्या आधारे लाटेच्या आधारे मत घ्यायचे कुठला ना कुठला निवडणुकीत इश्यू तयार करायचा मत मिळवायची आणि आपणही त्यात चुका केल्या तर मी कशाला भानगडीत पडूया? माझं सोपं काम आहे. 50 कोटी आले खर्च करून ये 10% आणून दे बस. म्हणून मी सुरुवातीतून केली. ही 25 वर्ष 30 वर्ष दुर्दैवानं आपल्या दोन्ही तालुक्यासाठी वाया गेली वास्तव. आणि प्रल्हादजी म्हटले ते मगाशी हा जो अभिमान आम्हाला सांगणार होता आम्ही या कारणास्तव आमचा अभिमान आहे. आज मगाशी एक बांधव कोणतरी बोलला इकडनं आज संपूर्ण प्रशासन ढासळला. जो एक बचाव असावा लागतो प्रशासनावरती तो शून्यावत आहे. अरे आमचा गावाकडचा तुमचा आमचा बाप तुमचा आमचा भाव शेतकरी माणूस तहसीलला जाऊ द्या. तहसीलच्या केबीचा बाहेरचा शिपाई सरा ही नजरेनं हिडीस पिडीस करतो आणि बाहेर आणि परत आम्हाला सांगता आम्ही लोकशाहीतले मालक आहे. आम्ही कसले मालक? हे
अवस्था आहे प्रशासनाची. प्रशासन वाढत गेलाय. मी जबाबदार प्रशासनाला धरणार नाही. आपण व्यावहारिक जीवनात जगणारे माणसं समाजामध्ये. दुर्दैवाने एखाद्या कुटुंबाचा करता नादान निघाला, नादान, तर त्या कुटुंबकर्त्याचं कुटुंबावरचं कंट्रोल कुटुंबाला धाक राहत नाही. दुर्दैवाने कुटुंबाची वाताहत होते. तसं लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी हे कुटुंबकर्ते असतात. आज आम्ही नादान झालोय. कुणी आम्ही पैशासाठी नादान झालोय, कुणी आम्ही सत्तेसाठी नादान झालोय, आणि अर्थात त्याच्यासाठी लाचार झालो. येण्या प्रकारे सत्ता ही मिळवण्याची आणि मिळालेल्या सत्तेतला पुन्हा पैसा उभा करायचा आणि पुन्हा पुढच्या सत्तेची तयारी. हे चित्र आज दुर्दैवाने आपल्याच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात. पण या 78 वर्षाच्या लोकशाहीचा कारभार संपता मग अजूनही तेच प्रश्न आमच्या पुढे येत आहेत. अजूनही आम्ही बेरोजगारीच बोलतो. आजही आम्ही ग्रामीण भागात पिण्याच्या आणि शेतीच्या सिंचनाच्या पाण्याबद्दलच बोलतोय. आजही आम्ही दुर्दैवाने 78 वर्षाच्या कालखंडात आमच्या आया बहिणीवरती अत्याचार होतात याच्याबद्दलच बोलतोय. आजही तुमच्या आमच्या समाज जीवनामध्ये रोजच्या रोजमारीच्या प्रश्नावरती सुद्धा दुर्दैवाने बोलावं लागतं. महालोकशाहीचा कारभार कशासाठी? आणि हे आपल्याला समजावून घेतलं पाहिजे. मी आपल्याशी एवढ्या पातळीवर बोललो की जे मैदानावरचं भाषण मी तर करू इच्छित नव्हतो. मैदानावरचं भाषण वेगळं आहे. पण तुम्ही समाजातले असे घटक आहात सगळे की तुम्हाला समाजकारण कळताय, तुम्हाला राजकारण कळताय, तुम्हाला सगळं समजतंय, सगळं ज्ञान तुम्हाला आहे. आणि अपेक्षा तुमची आहे, तुमच्याकडे आम्हाला. मी देवाला स्मरण सांगतो, मी अत्यंत तृप्त आणि समाधानी आणि आनंदी माणूस आहे. आपल्याच आशीर्वादानं स्वर्गीय ठाकरे साहेबांना संधी मिळाली आणि म्हणून मी रांगतो तेव्हापासून ते राजवैभव मी पाहिलं नाही. त्याच्यावर ती लालसा माझ्या मनात राहिली नाही. संपली ती लालसा नाही. पण जिद्द चालू आहे की प्रल्हादरावांनी सांगितलं ती जिद्द आहे. मला एक एवढी संधी मिळाली, पुन्हा या शेवगा पाथडीचं नाव मारा. आणि हे नाव मिळवण्यासाठी मला कामच करावं लागेल. आणि माझी जिद्द तेच आहे की मी आज इथं मांडलंय, ज्यावेळेस या 2 तालुक्यातला गरीब माणसाच्या आर्थिक स्तराला मी उंच घेण्याचा प्रयत्न करेल. आणि ज्यावेळेस ती येशील त्या अर्थानं मी खऱ्या यशस्वी आहे असं मानेल. तर माझा विचार तो आहे, जिद्द आहे, धडपडण्याची ताकद आहे. संघर्ष हा माझा दोस्त आहे. मी तर सांगितलं बाय बर्थ मध्ये रक्तात संघर्ष आहे. आणि संधी मिळाल्यानंतर मला आता काही व्यक्तिगत लोभ नाही. मला नावलौकिक मिळवायचं नाहीये. प्रताप ठाकरे बाद झालं. मी महाराष्ट्रात कुठे गेलो तरी 4 माणसं प्रेमाने नमस्कार करणारी भेट. मला कुठे घर शेती वाडे बांधायचे नाही. आहेत ते पाहिलं वेळ नाही. माझ्या मनात लालसा आहे. आणि जर मी जाहीरपणे शपथ खाल्ली, शपथ आमदार निधीतला 1% नया पैसा जर मी टक्केवारीत खाल्ला तर मला मला लोक उभे करायचे, मला तालुका उभा करायचा. माझ्या स्वप्न मी ज्या डोळ्यापुढे विकासाचे आराखडे पाहिले ते माझ्या डोळ्यात आहे, ते माझ्या अंतःकरणात आहे. आणि म्हणून हे आधीच आपल्याला समजतं, सगळं कळतं आपल्याला. आपण विविध क्षेत्रात काम करण्यासाठी इथंच ठरवलेलं आहे. ते बी आपण भाग्यवान आहात की ज्याला विद्वानांचं शहर म्हणतो. अलीकडच्या काळात औद्योगिक नगरी म्हणाले जातो. विशेषतः औद्योगिक नगरीतल्या भागातले भागात. आणि मग या सगळ्या वातावरणात आपण तयार झालेली माणसं आहात. आणि म्हणून भावांनो, मारण्यासाठी नाही, आपल्या या 2 तालुक्याच्या शाश्वत विकासासाठी मला तुमचं सहकार्य अपेक्षित आहे.
मला तुमचं मत हवंय, पण तुमच्या ताब्यात 10-20 मात्र फोनवर मिळणारी माणसं आहे. पूर्वीचा काळ होता, आता गेला तो काळ. माझी शेवटची पिढी आहे, मी पाहिलेलं आहे. मुंबईहून आला म्हणजे त्याच्याकडे अमेरिकून आल्यासारखं पाहिलं जायचं. लय शहाणा आहे, लय कळतंय याला. आता काय रोज येऊन हाँगकाँग बँकॉक अपडाऊन करणारी माणसं आपण आता काय वाटत नाही. पण आजही हा माणूस पुण्यात आपल्यापेक्षा जास्त ज्ञान आहे, आपल्यापेक्षा जास्त याला कळत आहे. आजही तुमच्या आमच्या खेड्यातल्या माणसाला ती भावना आहे, अरे नाही हा गेली 10-20 वर्ष पुण्यात राहिला आहे, आपल्याला जे समजत नाही त्याला नक्कीच कळत आहे. हा सांगतोय की आपल्या हिताचं आहे. आणि मग तुमच्याकडे मला ते जास्त सहकार्य अपेक्षित आहे. आपण तर याच, पण आज आपल्या सगळ्या संबंधित लोकांना आपण सांगितलं पाहिजे की प्रताप ठाकरेला आपल्याला निवडून यावेळेस यासाठी द्यायचंय की एकदा त्याला संधी देऊन बघूया, त्याच्या स्वप्नातलं जे गाव आहे, तालुका आहे, तो कृतीत आणण्यासाठी खरंच प्रामाणिकपणाने काय करतो हे एकदा पाहूया. आणि 5 वर्षात नाही केलं तर त्याला घरी पाठवू. सुरुवातीला सांगितलं मी तर प्रताप ठाकरे म्हणालो. कुठे गेले आमचे ढाकणे सर, हसनापूरचे सरपंच? इथं आणि भारतीय जनता पक्षाला मानणार असेल, कोणी काँग्रेसला मानणार असेल, कोणी राष्ट्रवादीचा असेल. मी पक्षाच्या पलीकडे जाऊन तुमच्याकडे, लोकशाही व्यवस्था आहे, पक्ष लागतो, एक चिन्ह लागतं. आज राज्याचं देशाचं राजकारण बोलण्याची आपल्याला आवश्यकता नाही. त्याच्यावरती चर्चा करून त्याच्यावरती बोलून आपले प्रश्न सुटणार नाहीये. आपल्या तालुक्यासाठी, आपल्या भागासाठी नक्कीच कोण योग्य आहे याच्या पुरता विचार पाहिजे. कोणतरी मगाशी म्हटलं मुंडेंना मान आणि ढाकणेला मत द्या. त्या भाषेत मी सांगेल, माय बी जगो, मावशी बी जगो. हा ढाकणे मुंडेंचा विषय नाहीये, हा ढाकणे पवारांचा विषय नाहीये, कोणाला काही आमदार काढायचा सोयरा राहायचा विषय नाहीये, हा काही जातीपाती धर्माचा विषय नाहीये. माझी एक पिढी खपली, पण माझ्या तालुक्यात जे पाहिजे ते झालंच नाही. आणि हा दिसतोय 30 वर्ष अविरतपणानं सामान्य माणसाची नाळ टिकवून लढतोय. दगडाला पाझर फुटतो, एकदा आपल्याला पाझर फुटू द्या, बघूया नक्की काय करतोय. एक वचन देतो, तिथं सांगितलं या मतदारसंघाचा लौकिक परत राज्यात घेऊन जाईल. पण याच्यापेक्षा शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला अपमान वाटेल असं 5 वर्षात काही घडणार नाही. तुम्हाला पश्चाताप होईल असंही माझ्या हातात काही होणार नाही, हे मात्र शपथपूर्वक तुम्हाला सांगतो. आणि म्हणून मी आज कोणाचं पक्ष पार्ट्यात चिन्ह हे चालणार आहे. आज कोणाच्या डोक्यात असतं हिंमत नाही करत बोलायला, आणि जाऊन जर काका येणार, भाजपचा जिल्हा अध्यक्ष गोपीनाथ मुंडे साहेबांचा जवळचा, मोदीची लाट, येडे सुद्धा आमदार खासदार होऊन गेले लागते, आणि हे बावळट भाजप सोडून बाहेर आलं. मनात आली काही चर्चा? काका हे काही बोला ना, आज काय चाललंय मनात कळतं. रोज 30 वर्ष काय केलं तुमच्या तसं रोज समाजातच रोज. जीवनामध्ये व्यक्ती कोणी असू द्या, मनुष्य प्राणी कोणताही असू द्या, अगदी सजीव, पुत्र, गाढव तर सजीव आहे. माणसाला आपण तर जिथे जागते माणसं, भाऊसाहेब माणसाला सगळ्यात प्रिय काय असतं? कोणत्या व्यक्तीला सगळ्यात जास्त प्रिय काय असतं? आत्मसन्मान. मान नाही, आत्मसन्मान, सेल्फ रिस्पेक्ट. मान हा विषय वेगळा आहे. सेल्फ रिस्पेक्ट, आत्मसन्मान, बरोबर. येतात आयुष्यात प्रसंग येतात,
मी आत्मसन्मान टिकवला आणि शपथपूर्वक सांगतो आत्मसन्मान माझा नाही, मी सामान्य माणसाच्या आत्मसन्मानासाठी लाच सत्तेला मारली आणि बाहेर एक पिढी खपली आणि बोदेगावच्या माळरानावर शेवगाव तालुक्यात पहिला साखर कारखाना, बेंडा कारखाना हा नेवासा तालुक्यात येतो. त्या दुष्काळी भागामध्ये गरीबासाठी सामान्य माणसाचा हा कारखाना डाकरे साहेबांच्या अथक आणि त्यांच्या सहकार्यांच्या अथक परिश्रमात उभा राहिला. आज मी संघर्ष करतोय, उल्लेख केला कोणी ते खरं आहे. गरीबाचा प्रपंच उभा राहिलेला मोठ्याला कधी आवडत नसतं. आज तुम्ही इथं कष्ट करता, कष्ट करून 2 रुपये इथं मिळवता, इथे एखादा कमीत कमी 1 BHK व्हायला फ्लॅट घेता, येडी वाकडी कशी व्हायला बाईक घेता, हळूहळू येडी वाकडी सेकंड हँड व्हायला 4 व्हीलर घेता, गावाकडे थाटात जाता. बऱ्याच जणांना पोटाला येत नाही होतं, ज्याला येत आता ती एसटी गेलो होतो 10 रुपये उसले घेऊन, तो आता मारुती घेऊन आला, भले सेकंड का असं वेदना होतात काही. तसं केदारेश्वर कारखाना हा उभारणीसाठी काय त्रास झाला काय नाही झाला तो इतिहास सांगायला वेळ नाही आज. आणि मग तो कारखाना टिकवणे ही माझी प्रायोरिटी होती. आणि प्रश्न आला, मी सत्तेचा त्याग केला, आमदार झालो असो की नाही, संधी मिळाली. पण माझा विश्वास आहे, मगाशी मी सांगितलं सत्ता चंचल आहे. चाफडगावला माझे सरपंच किती आहेत बाबा काका? 7-8. काळे साहेब तुमच्या पैशाला माझी सरपंच किती आहेत? शेवगाव तुमच्या खटाव तालुक्या बाण तालुक्याच्या पंचायत समितीचे माजी सभा किती आहेत? महाराष्ट्रात माझे आमदार किती आहेत? माजी मंत्री किती आहेत? गावठी भाषेत खंडीभर आहेत. सत्ता लक्षात राहत नाही, काम लक्षात राहतं, काम. आणि म्हणून मी सत्याचं मी सांगितलं, मी तृप्त आहे. त्या अर्थाने निवडणूक लढूची नाही, पण एक शेवटची जिद्द आहे की जर यावेळेस सगळ्यांनी आशीर्वाद दिला तर जे स्वप्न मी गेली 30 वर्ष माझ्या मतदारसंघासाठी पाहतो ते मी कृतीत आणल्याशिवाय मरणार नाही. मला माझ्या कामावर विश्वास, माझ्या हिंमतीवर माझा विश्वास आहे, माझ्या जिद्दीवर माझा विश्वास आहे, माझ्या बुद्धीवर माझा विश्वास आहे. आणि सगळ्यात महत्वाचं माझी काम करण्याची इच्छा शक्ती आहे. इच्छा शक्ती ती सगळ्यात महत्वाची असते. आणि म्हणून आपल्यासारख्या शहाण्या सवरत्या शहरामध्ये राहिलेल्या माणसाचं मदत मला यासाठी ते पक्ष पार्ट्या मी सांगितलं सगळं डोक्यातनं काढ. आणि खरं सांगा काय बोला पक्ष पार्ट्याबद्दल 9 वाजता कुठं आणि 11 वाजता कुठं, कोणाची गॅरंटी देत रे? माझी तर गॅरंटी देऊ का मी? म्हणजे की शेवटच्या मिनिटं इथंच असेल म्हणून संपलं. मगाशी बोललो दुर्दैवानं स्वार्थाचं सत्तेचं राजकारणाला महत्व आहे. विचाराचं तत्वाचं राजकारण मागच्या पिढी बरोबरच गेलंय. एक पिढी होती, मी आदरणीय ढाकरे साहेबांमुळं खूप मोठी माणसं पाहिली, साधी सुधी पण फार मोठी होती, त्यागी. आजही माणसं मी मोठी पाहतो तर ती फक्त सत्तेने आणि पैशानं मोठी, माणसं म्हणून एवढी छोटी. मी आज पाहतो कोणत्याही पक्षातल्या सत्तेच्या स्वार्थासाठी सगळे धुंदावले, सत्तेपुढे सगळे लाचार झालेत, किती सत्तेपुढे सगळे आंधळे झालेत. आणि ज्या लोकशाहीच्या माध्यमातून आणि ज्या माणसाच्या विकासाचं नाव घेऊन राज्यकारभार करतो तो कोस दूर सामान्य माणूस भरलेला आहे. माझा आत्ता बांधव एका विहिरीसाठी बोलत होता. एक विहीर कोणाच्या बापाच्या खिशातली नाही, शासकीय योजनेतल्या. शासनाचा पैसा म्हणजे आमच्या टॅक्सचा पैसा आहे, आमचा रेव्हेन्यू आम्ही ते माग केलेला आहे. माझंच मला घेताना लाचार व्हावं लागते. अनुभव असतील काही ना. अरे गरीब माणसासाठी घरकुलची योजना आहे,
अरे त्याच्यात ते 5-10 रुपये खाल्ले. संजय गांधी निराधार, जर आपण डोल म्हणतो, अत्यंत निराधार माणसाला 1500 मिळावेत, त्याला काहीतरी आधार मिळावा. तर संजय गांधी निराधारची फाईल योजना मंजूर करायला 5 आणि 7 हजार रुपये. सरपंच खरे खोटे चालू आहे का? आहे ना, जसे 2-4 सरपंच तिथं, म्हणून म्हटलं हे वास्तव आहे. मग कशासाठी हा खेळ म्हणला आपण? याला जबाबदार कोण? याला जबाबदार आपणच आहोत. कारण आम्हा पुढाऱ्यांना पक्क कळलंय तुमची नस कळलेली आहे, तुमची नस कळलेली आहे. आम्हाला कळलं की तुमची मतं कशी घ्यायची. मग आम्ही जातीच्या नावावर घेऊ, आम्ही धर्माच्या नावावर घेऊ, आम्ही पैशाच्या आधारे घेऊ, आम्ही दारूच्या आधारे घेऊ, आणि त्या गोष्टीतनं आपण भुलतो फुलतो आणि सगळं काही पुढ्यांचं साधतं. आणि हा सगळा कारभार जो आम्ही खरं सांगतो की समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत लोकशाहीची फळं गेली पाहिजेत, हे फक्त भाषणापुरतं उरलं, फक्त भाषणापुरतं. ते शेवटचं फळ नेमकं मधीच कुणी खाल्लं हे कालही कळलं नाही, आजही कळलं नाही, उद्या कधीतरी कळेल, पण त्याच्यात कदाचित एक पिढी पण संपून जाईल. आणि म्हणून माझ्या वडीलधारी मंडळ आहेत, माझे तरुण मित्र आहेत, माझे सहकारी बांधव आहेत, प्रामाणिकपणे विनंती करण्यासाठी आपल्याला भेटतोय की आपण उद्याची ही संधी आपल्या ह्या 2 तालुक्याला पुन्हा लौकिक प्राप्त करून देण्यासाठी, पुन्हा ह्या 2 तालुक्याचं वैभव वाढवण्यासाठी, आणि मी शब्द सतत वापरतो तो या 2 तालुक्यातला मतदारसंघाचा शाश्वत विकास उभा करण्यासाठी फक्त एक संधी मागतो. एवढंच सांगेल, आयुष्यभर मी हा संघर्षाचा वसा घेऊन चाललेलो आहे. तो वसा मी कधीच खाली टाकलेला नाही आणि आता काही टाकण्याचं कारणही नाही. शेवटी आज मला काही प्राप्ती करायची नाही. जे होईल ते राहिलेलं आयुष्य हे लोकांच्याच न्यायासाठी खर्ची घालणार, एवढाच. आपण आलात एक सुट्टीचा दिवस, अख्खा एक सुट्टीचा दिवस, जवळपास 3 वाजले आपण दिलात. खूप खूप आभारी आहे. आज आमच्या ताई वहिनी थोड्याशा रुसतील तिथे, तुझे तर नक्कीच रुसल. कोणतो अजय कुलकर्णी शेजारी आहे, तो पाथर्डीचे दोघे, कोणतो प्रताप ढाकणे, त्याच्यासाठी अख्खा एक ड्रायव्हर तुम्ही द्यावा. आमच्या वहिनीला सांगा, दिलगिरी व्यक्त केली. आमच्या ताईला सांगा, एक दिवस नाही, पुढचा 1 महिना त्या प्रताप ढाकण्यासाठी नाही तर माझ्या मतदारसंघासाठी देणार आहे. मला करते करविते तुम्ही आहात, म्हणून मी मनापासून तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो, ऋण व्यक्त करतो. आणि जो शब्द दिलाय तो 100% वचन म्हणून देतोय. हे शब्द मी पाळणार आणि तुम्हाला अभिमान वाटेल एवढं काम उभं करणार. मी मुंबईला मेळावे घेतले, इथं आज सुरुवात आहे, अजून 2 ठिकाणी जायचंय. मला खरंच वैजनाथ, तुमचं डॉक्टर, की तुमचं आहे मराठवाडा मित्रमंडळ जुनं आहे. इथं मराठवाडा मित्रमंडळ या नावाने इथं मोठी संस्था ही अगदी जुन्या काळापासून कार्यरत आहे. पण मला लक्षात आलं की शेवगाव पातळीची सुद्धा पुणे मुंबई या पट्ट्यामध्ये स्थलांतरित संख्या खूप मोठी आहे. आता तुमच्यातले 2-4 बोलता म्हटले, मला माहित नव्हतं की आपण एवढे आहोत. आफ्टर ऑल संघटन ही ताकद आहे. आणि म्हणून या निमित्तानं आपण निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये शेवगाव पातळीसाठी निश्चितपणाने एक प्लॅटफॉर्म तयार करूया. कारण खरंच आहे, आपलं गाव सोडून दुसऱ्या गावात राहायला गेल्यानंतर सुरुवातीच्या काळात विशेषतः खूप अडचणी येतात. आपल्या प्रत्येकाला अनुभवले असेल, कोणाची ओळख नाही, पाळख नाही, प्रसंगाला कोणाला आवाज द्यावा, प्रसंगाला कोणाला साथ घालावी, हाक मारावी, हे अनुभव आपल्यालाही सगळ्याला येऊन गेले असतील. आणि म्हणून उद्या निमित्तानं माणसं येत राहणार आहेत, तरुण मित्र निमित्ताने येत राहणार आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये आज मोठी संख्या आपली विद्यार्थी दशेतली इथं विद्यार्थी आहेत. आणि म्हणून एक कुठंतरी प्लॅटफॉर्म या निमित्तानं मला जाणवतोय तो उभा करण्याची बाबतसर गरज आहे. आणि म्हणून नक्कीच काही मंडळी, रामदास आपल्या सारख्या तरुण मित्रांनी
नितीन तू उत्साही अशा तुमच्यासारख्या जर एक आता ऑलरेडी आमच्याकडं बराच संकलन माहितीचा फोन नंबर पत्ते खूप झालेला आहे, अजून आम्ही करत राहू या काळात. आणि ह्या माध्यमातून नक्कीच एक 3-4 महिन्यानंतर आपण नियोजन करू, एकत्रित बसू आणि एक राजकीय विरहित एक प्लॅटफॉर्म व्यासपीठ तयार करू की जेणेकरून आपल्या ह्या 2 तालुक्यातला माणूस नाही, मी एकटा नाही एवढ्या मोठ्या महानगरामध्ये, माझ्या मागे कोणीतरी आहे ही भावना त्याच्या मनात निर्माण केली तर त्याला कुठलीही भीती राहत नसते. एवढंच सांगेल. पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि ऋण व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.